शुभं करोति। माझा स्टोल सुटला, माफ करा मला। डॉक्टर काका, अरे असं काय बोलतोस तू? बघ ना, तुम्ही जे काही बोललात ते आमच्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणूनच ना। आपलं बरं असतं, आपण बोलतो आणि मोकळे होतो। अण्णांना मोठेपणाचा त्रासही भोगावा लागतो, त्यांना बिचाऱ्यांना बोलताही येत नाही। घरावर आलेल्या संकटाबरोबरच घरातल्या भांडणाचाही खूप त्रास झालाय त्यांना। अण्णा पुरे ना आता, नका ताणू हा बोला। करा ना बट्टी तुमच्या मित्रांशी। हा अण्णा, कृष्णाजी पंत बघा काय विचारतायत। अण्णांनी मौन व्रत घेतलंय का? तसं असेल तर गळ्यात पाटी अडकवा म्हणतायत। असेच हसत राहा, तुम्हाला असं बघूनच फ्रेश व्हायला होतं। मला तर हसवलंस, घरातल्या बाकीच्यांचं काय? आपण एक गंमत करूया, पटापट प्लेट्स भरूया आणि सगळ्यांच्या रूम मध्ये नेऊन देऊया, मग बघूया कसे फ्रेश होत नाहीत ते। शशांक कुठला असेल की नाही काय माहिती। आपण काय करूया, विवेक काकांना ना जरा जास्त घालूया। हे विवेक काकांचं करूया, त्यांना आवडतात नाही। काही न खाता नका जाऊ, दही पोहायला किती वेळ लागतोय? आता करते। गरम गरम नाश्ता इज रेडी। पोहे। मी झोपून राहिले आणि तुला करावं लागलं सगळं। अगं त्यात काय, रोज तू करतेस आणि आम्ही आराम करत असतो। मग एक दिवस आम्ही काम केलं तर काय बिघडलं? तुला आज सुट्टी। चला पटकन खाऊन घ्या। मी नंतर घेते। काका तू खा ना। कसं झालंय? छान। अगं पण तू घे ना आमच्या बरोबर। नाही नको, तुम्ही खुश। आता आमची गाडी जाईल पुढील स्टेशनवर। गरम गरम पोहे आणलेत, खाऊन घ्या दोघांनी। नकोय, मला भूक नाहीये। पण नको कसं, काल पण कुणी काय खाल्लेलं नाही, सगळं जेवण वाया गेलं माहिती आहे। बरोबर आहे काकू, खा आता, नाही तर लहानपणी आम्हाला नाक दाबून औषध भरवायचीच ना, तसं भरवीन। नाक दाबलं ना की तोंड बरोबर उघडतं। ज्याचं तोंड कायमचं बंद झालेलं असतं त्याचं नाक दाबलं की जीव घुसमटतो। वृषाली, देख मी तिने एवढं प्रेमाने आणलंय तर तिला निदान बरं वाटावं म्हणून घे। चला मालक, नवरा बायकोच्या कानगोष्टी सुरू झाल्या आहेत, इतरांनी फार वेळ थांबायचं नाही। चल चल चल। काय ग, किमयाची काय चूक आहे? राजी, तुला एक कॉम्प्लिमेंट देऊ? तू रागवलीस ना की छान दिसतेस, आणि रागवली नसलीस तर जास्त छान दिसतेस। अय हाय, प्राची हसली, गिरीश दादा फसला। चलो दुसरीकडे मोर्चा। एक घास जीवचा, एक घास विनीतचा। किमया, मला तुला भेटायचं आपल्या नेहमीच्या जागी, बरोबर 1 तासात। किमया, मला भेटायचं नाहीये आणि मी कुठेही येणार नाही। किमया, मला नाही ऐकायची सवय नाहीये। मी येणार नाही। मी वाट पाहिजे तुझी, नाही आलीस तर मी काय करेन सांगता येत नाही, कळलं? शुभं करोति।